अर्पिता 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 रात्री 1 वाजता कोण आलंय? थांबा थांबा बाबा, मी बघते. बाबा बघ. अर्पिता काय झालं? एवढे का घाबरले तुम्ही? अगं याची तब्येत खूप बिघडली आहे. तू जरा येतेस का? कदाचित दवाखान्यात न्यावं लागेल. चला मी नाही नाही बाबा, बाबा तुम्ही 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 थांबा. बाई माणूस आहे, त्यांना उगाच अवघडल्यासारखं होईल. मी जाते. हरकत नाही, मी येतो सोबत. कशाला? दिवसभर खूप दमछाक झाली आहे तुमची, दमला असेल, तुम्ही आराम करा. एक काम कर, तू नचिकेतला घेऊन. झोपलाय तो खूप दमलाय ना. हो, आणि त्याला पण उद्या ऑफिस आहे, कशाला त्याला आराम करू देत. थांबा, मी आले. अर्पिता, अगदीच काय असेल तर मला फोन कर, मी आहे जागी. हो हो हो, चल फोन चला, चल. हातातच ठेवा. हो 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 बाबा. बाबा तुम्ही झोपा, मी आहे जागी. झोपा झोपा तुम्ही, आहे मी जागी. सावकाश, सावकाश. मला खूप भीती वाटते ग. तिला धडधडून घाम फुटलाय, धाप सुद्धा लागली. श्वास सुद्धा धड घेता येत नाहीये, धड बोलत सुद्धा नाहीये. अर्पिता, मी ॲम्ब्युलन्सला फोन करू का? काका तुम्ही आधी शांत व्हा, ठीक आहे? ॲम्ब्युलन्सला फोन केला असता, पण ॲम्ब्युलन्सला यायला वेळ लागेल. त्यापेक्षा चाळीच्या बाहेरून आपल्याला रिक्षा पटकन मिळेल. हा, तुम्ही घाबरू नका, मी आहे सोबत. तुम्ही एक काम करा, काकूंना पटकन बाहेर घेऊन या. मी रिक्षा आहे का बघते. हा, एकदा रिक्षात बसून गेले की झोपायला जाते. बाबांनी नचिकेतला उठवलं तर गेलेत म्हणून सांगता येईल. रिक्षा रिक्षा, थांबा थांबा, हो. रिक्षा 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 रिक्षा, प्लीज प्लीज थांबा. एमर्जन्सी, हॉस्पिटल मध्ये जायचंय. रिक्षा. अर्पिता मॅडम, हो सावकाश सावकाश सावकाश. काका तुम्ही तिथून बसा. सावकाश. चल. एवढ्या रात्री हिने समीरला फोन करून बोलवलं काय? डॉक्टर, तिला धडधडून घाम येत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. पाणी पाजलं तर ते तोंडात थांबत नव्हतं. तुम्ही थांबा इथेच, मी बघतो. काही करा, पण माझ्या शालिनीला वाचवावं. तिच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही हो. सांभाळा स्वतःला प्लीज. आम्ही लगेच ट्रीटमेंट सुरू करतो. चला सिस्टर. काका काका इकडे तिकडे तिकडे बसू. सावकाश. इकडे बसा. बसा इकडे. सावकाश. शांत व्हा काका.
अर्पिता, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही ग. काका प्लीज असं बोलू नका. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. आणि काकूची ट्रीटमेंट सुरू झाली आहे. त्या बऱ्या होणार आहेत लवकरच. तुम्हाला काउंटरला फॉर्म भरावा लागेल ना. काका तुम्ही थांबा, मी बघते. नाही नाही, तुम्ही थांबा यांच्याजवळ. त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मी बघतो. मला फक्त काकूंचं आधार कार्ड मेसेज करा. हे फक्त ठेवा ना तुमच्याकडे. फॉर्म भरायचा होता. याच्यावर साईन करावी लागेल. काका इथे फक्त सही करा. जणू आपलंच कोणी जवळचं असावं, रक्ताचं असावं अशी धावपळ करतायत समीर. साधी ओळखही नाहीये काका काकूंशी, तरी पण. काका काका, आजारी माणसाची सोबत करायची असेल तर आपण पण खंबीर असायला हवं. चहा घ्या तुम्ही, फ्रेश वाटेल तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह राहा. काही होत नाही हो काकूंना, अशा बऱ्या होतील त्या. तुमचा चहा. चला चला घ्या, बघतोय मी तुमच्याकडे. घ्या. पेशंटची कंडिशन फारशी बरी नाही आहे. 85% ब्लॉकेजेस आहे. त्यांची बायपास तातडीने करणं गरजेचं आहे. तर 3 महिन्यापूर्वीच तिची एन्जिओप्लास्टी झालेली आहे. ओके, पण उद्या सकाळीच बायपास करायला हवी. त्याहून अधिक वेळ आपल्याकडे नाही. डॉक्टर, तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या, पण माझ्या बायकोला वाचवावं. ठीक आहे, उद्या सकाळीच 12च्या सुमारास त्यांची बायपास करायला घेऊ. आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू. बाकी देवाची मर्जी. तिकडे काउंटरला पैसे जमा करावे लागतील. हो. ते पैसे भरायला सांगितले होते. नाव काय पेशंटचं? शालिनी काकू. घाग, शालिनी घाग. 4 लाख रुपये भरावे लागतील. 4 लाख? काका, ते पैशांची व्यवस्था करावी लागेल ना आपल्याला. तुमचा मेडिक्लेम आहे का?
3 महिन्यापूर्वी तिची एन्जिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी मेडिक्लेमचं लिमिट संपलंय. अर्पिता, आता माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, पण माझी PF आणि ग्रॅज्युएटीची रक्कम चिट फंडमध्ये गुंतवलेली आहे. त्यातून काढता येतील. बरं बरं ठीक आहे. आपण उद्या सकाळी त्या चिटफंडच्या ऑफिसमध्ये जाऊ, तिकडून पैसे घेऊ आणि मग हॉस्पिटलमध्ये भरू. ठीक आहे काका, होईल सगळं व्यवस्थित. काका, डॉक्टर आता बघतायत काकूंकडे आणि त्यांना बरं वाटणार आहे. तुम्ही काळजी नका करू. पैसे सकाळी भरले तर चालणार आहे. हो. तुझं नाव काय? समीर. ओळख पाळख नसताना स्वतःच्या आईसाठी जशी करतात तशी धावपळ केलीस. आता अर्पिता तर आम्हाला मुलीसारखीच आहे, पण तू अगदी देवासारखा धावून आला. अहो काका, काय असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, आता काकूंना बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे आणि आम्ही आहोत ना. तुम्ही नका काळजी करू, काकूंना बरं वाटणार आहे. हां, बरं व्हावंच लागेल तिला. तिच्याशिवाय काका काका, मी काय म्हणतो, तुम्ही आता घरी जा, मी थांबतो. नाही नाही, मी तुम्हाला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. हां, मी थांबतो. नाही म्हणजे मी ठीक आहे, आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट तर चालू आहे ना. उद्या बायपासच्या वेळेला तुमची गरज लागेल, तेव्हा मी आता घरी जा. जा तुम्ही. ऐका माझं. बरं बरं ठीक आहे, पण काही लागलं तर मला फोन करा तुम्ही. मला तुमचा फोन द्या ना. हां. मी नंबर सेव्ह करतो माझा. काही गरज वाटली तर मला फोन करा. हे बघा, नंबर सेव्ह केलाय. हो. काका, नक्की जाऊ ना मी? मला माहिती आहे, तू चिटफंडच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी सकाळी पहाटे उठून डबे करशील. कुठेतरी विश्रांतीची गरज आहे का तुला? काका, मी परत एकदा सांगतो, तुम्हाला कसलीही गरज लागली तरी मला निसंकोचपणे फोन करा. हो, हक्काने फोन करेन. काळजी घ्या. आम्हाला मुलबाळ नाहीये, पण तुमच्या रूपाने देवाने आमच्या आयुष्यातली कमतरता भरून काढली. देव तुम्हाला कायम सुखी ठेवेल. कधीच कसलीच कमतरता भासू देणार नाही. तुमचं निर्मळ मन, ओळख नसताना मनापासून केलेली मदत देव बघतोय. कल्याण होईल तुमचं, कल्याण होईल. काका, काय तुम्ही पण. ठीक आहे, काही हरकत नाही. मी काय म्हणतो, अर्पिताला घरी सोडशील का रे? नाही नाही काका, मी जाईन. अगं वाजलेत किती? काका, मी सोडतो. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही आराम करा आता. काही लागलं तर मला फोन करा. हो, येत. अर्पिता मॅडम, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, बरं वाटेल त्यांना. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी, अगं तू झोपली नाही?
वहिनी वहिनी इतक्या वेळा हाकलून दिल्यावर कुत्र सुद्धा दारात परत येत नाही रे. तू त्याहूनही काय कुत्रा निघालास? वहिनी ही काय पद्धत आहे बोलायची? अर्पिताचं लग्न ठरलंय माहितीये ना तुला? माहितीये ना? तरीही सारखा तिच्या मागे मागे करत असतो. लाज नाही वाटत का रे तुला? तिला स्वतःच्या जाळ अडकवण्याचा प्रयत्न करतोस. तर तुला काय वाटतं, आम्हाला काही कळत नाही? हा, परत जर अर्पिताच्या जवळपास दिसलास ना तर पोलिसात देईन मी. आता तोंड बंद काय तुझं? बोल ना. त्यांनी मनात आणलं ना तर इथल्या इथे तुला चोख उत्तर देऊन गप्प करू शकतात ते. पण ते तसं करणार नाहीत. का माहितीये? कारण त्यांचा स्वभाव. वहिनी, तुझ्यात आणि त्यांच्यात इतकाच फरक आहे की ते समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवून बोलतात. अर्पिता, तुझ्या भल्यासाठी सांगते मी, तुझ्या चांगल्यासाठी सांगते. हा मुलगा चांगला नाहीये तुझ्यासाठी. काय माहितीये ग तुला या मुलाबद्दल? नाही समीर, एक मिनिट सांग मला, काय माहितीये तुला या मुलाबद्दल? मी सांगते. हा आहे समीर देशमाने. ऑपरेशनला पैसे कमी पडतात म्हणून अनोळखी दुकानदाराला 10,000ची मदत करणारा मुलगा. एका साध्या भाजीवाल्याची भाजी विकली जात नाही म्हणून अख्खीच्या अख्खी टोपली विकत घेणारा मुलगा. आपल्या बाबांना पेन्शन ऑफिसमध्ये मदत करणारा मुलगा. रस्त्यावर गुंडांनी छेड काढल्यावर एका अनोळखी मुलीला मदत करणारा मुलगा. या स्वार्थी जगात ना अनोळखी माणसांना मदत करताना एक क्षणही विचार नाही करत हा मुलगा. आत्ता सुद्धा काकूंना वेळेवर हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकलो ना आम्ही, ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे. हे वेळेत आले म्हणून. स्वतःचे सख्खे काका काकू असल्यासारखी मदत केली आहे त्यांनी. आणि फक्त माझ्या काळजीपोटी ना ते इथपर्यंत सोडायला आले होते ग मला. आणि तू त्यांना बोलतेस की ते माझ्या मागे मागे फिरतात. इतके घाणेरडे आरोप करण्याआधी एकदा विचार तरी करायचा. तू सकाळी सुद्धा असाच अपमान केलास त्यांचा. अर्पिता, तू या मुलासाठी माझा अपमान करतेस? कोण टाकतो गा तुझा? बोल ना, कोण? मित्र. हो, मित्र आहे हा माझा आणि खूप चांगली मैत्री आमच्यामध्ये. आणि मी अभिमानाने सांगते की हा इतरांना मदत करणारा साधा सरळ निर्मळ मनाचा मुलगा ना माझा मित्र आहे. आणि वहिनी, माझ्या मित्राला काही बोलण्याचा अधिकार नाहीये तुला. अर्पिता, वहिनी मी तुझी. तरी सुद्धा माझ्या मित्राचा अपमान करायचा अधिकार नाहीये तुला. आणि यापुढे जर काही वेडवाकडं बोललीस ना तू यांना तर मी सहन नाही करणार. समीर, मला माफ करा. माझ्या वहिनीच्या उद्धटपणाबद्दल मी तुमची माफी मागते. नाही, इट्स ओके. एवढं काही नाही, तुम्ही विसरून जाते सगळं. थँक्यू आणि गुड नाईट. हे चांगलं नाही केलंयस अर्पिता. आज या समीरसाठी तू माझा जो इन्सल्ट केलायस त्याची तुला किंमत चुकवावी लागणार आहे. तुला
आणि तुझ्या हिरोलाही फार मोठी किंमत. काय तासभर चार्जिंगला लावला होता, एवढाच कसा चार्ज झाला? मी काढला, माझा फोन चार्ज करायचा होता. का? अरे मला दिवसभर बाहेर काम आहे, आता मोबाईल बंद पडला आणि काही इमर्जन्सी आली तर काय करू? ठीक आहे रे, रेस्टॉरंटला गेल्यावर लाव चार्जिंगला, एवढं काय त्यात. आणि गेम खेळताना डिस्टर्ब नको करू, किती वेळा सांगितलंय. सलील हे तुझं बास बास, परत जबाबदारीवरनं काहीतरी तू बोलणार. तुझ्या 3 महिन्याची सॅलरी एका दिवसात कमवली, काय बोलूच शकत नाही तुझा. बोललो असतो पण आता कामावर जायला उशीर झालाय. अर्पितालाही फोन करायला हवा, हॉस्पिटलमध्ये काही मदत हवी आहे का? पण हे एका दमात पैसे कमवण्याचं प्रकरण सरळ वाटत नाहीये मला. जाऊ दे, आता बाहेर जाताना वाद नको, पण बोलायला हवं एकदा. आई कुठे आहे? सकाळपासून दिसली नाही. तुझं लग्न ठरल्यापासून ना आई आपल्या घरात कमी आणि त्या राजश्रीच्या घरात जास्त असते. तेही जमिनीपासून 4 इंच वर. बाबा येतो. एक नंबर. काय मम्मी नाही तर नाश्ता मिळणार नाही वाटतं. घे खा. बाबा दादा डबा. तिकडे ठेवा. मी रेडी आहे. हा, मी गणूला सांगितलंय तो येईल तुझ्या बरोबर डबे पोचवायला. मला अगं काकांसोबत त्या चिटफंडच्या ऑफिसमध्ये जायचंय आणि मग तिकडून हॉस्पिटलमध्ये पण जायचंय काकूंच्या ऑपरेशनसाठी. मला वाटतं आता ऑपरेशन झाल्यावरच मी घरी येईन. अर्पिता, ऑपरेशन किती वाजता आहे? 12 वाजता. 2 मिनिटात मी पण येतो तुझ्या बरोबर. नाही 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 नको बाबा, इथे काय धावपळ करावी लागली तर तुम्ही थांबा इथेच. हा निकी, तुला आणि गणूला रिक्षापाशी सोडतो मी, आणि तुला पण शाळेत सोडतो. चल जाता जाता. एक दे माझ्याकडे. दादा एक घ्या. हो दे. ठीक आहे. सावकाश सावकाश. बाय बाय बाय. चला चला लवकर 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 लवकर. बाय 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 बाबा. बाय बाय. बाय. हॉस्पिटलमध्ये काय लागायचं फोन कर. हो 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 अच्छा चल, चल. हो हो. बाय. बाबा मी पण निघते, घाक काका वाट बघत असतील. बरं, सगळा स्वयंपाक मी करून ठेवलाय, सगळ्यांनी जेवण करून घ्या. मी काय जेवणापर्यंत घरी येत नाही. बरं काकू कशा आहे, डॉक्टर काय म्हणतात ते फोनवर कळवत जा मला. हो, मी करते तुम्हाला फोन. हो. आणि असंही तिकडे माझ्या बरोबर. अर्पिता मॅडम, विराज सरांनी कार पाठवली. तुम्हाला जिथे कुठे जायचंय तिथे न्यायची ऑर्डर आहे. एवढं कराल वहिनी, मी इथे नसताना तुम्ही त्या समीरवर अर्पितावर लक्ष ठेवाल. विराज सरांचा मेसेज आहे. अर्पिता, इथून पुढे तुला रिक्षा शेअर करायची गरज नाही. तुझ्यासाठी मी गाडी पाठवतोय, त्यातूनच तू प्रवास करशील याची मला खात्री आहे.